संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात विविध विकासाची कामं व्हावीत ही भूमिका सुरुवातीपासून भाजपच्या नगरसेवकांची असल्यानं 2 वेळेला सर्वसाधारण सभेत जवळपास 41 विविध कामांना मंजुरी दिली आहे। त्यामुळे नगराध्यक्षा कलावती माळी यांनी विरोधक विकास कामांमध्ये अडथळा निर्माण करत असलेल्या आरोपाचं खंडन भाजपचे उपनगराध्यक्ष उदय देसले व नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केलं आहे। महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री आमचे नेते जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या हिताच्या विरोधात नगराध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाला भाजप नगरसेवकांचा कायम विरोध असेल हे देखील त्यांनी स्पष्ट केले। शहरातील स्टेशन रोडवरील भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष उदय देसले बोलत होते। सर्वसाधारण सभा होऊन 4 महिने झाले। या 4 महिन्यात सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आलेल्या कामांसंदर्भात कोणतीही शासकीय कार्यवाही नगराध्यक्षांनी केली नाही। उलट मंजूर कामांची टेंडर प्रक्रिया देखील केली नाही। सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या नगरसेवकांना बदनाम करण्यापेक्षा मंजूर केलेल्या कामांना सुरुवात करावी असा टोलाही त्यांनी लगावला। भाजपच्या नगरसेवकांनी कोणत्या कामांना विरोध केला हे नगराध्यक्षांनी सांगावे। याउलट मंजूर कामाबाबत कोणतीही स्पष्टता न ठेवता नगराध्यक्षांच्या शहराच्या विकासाला विरोध असल्याचं त्यांनी सांगितले। स्थायी समितीची बैठक घेण्यासंदर्भात काढण्यात येणाऱ्या अजेंड्यांवर विषय स्पष्टपणे नमूद केलं असलं पाहिजे ही आमची अगोदरपासूनची भूमिका आहे। अजेंड्यावर विषय स्पष्टपणे नमूद करण्यात आल्यास जनतेच्या हिताच्या निर्णयांना मंजुरी देण्याची भूमिका स्थायी समितीची आहे। परंतु स्थायी समितीच्या बैठकीच्या अजेंड्यावर विविध कामांसाठी आलेल्या निवेदनांबाबत विचारविनिमय करणं अशी शब्दरचना वापरून स्थायी समितीची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष उदय देसले व नगरसेवकांनी केलाय। विरोधक विकास कामांना विरोध करत असल्याचे खोटे चित्र नगराध्यक्षांनी निर्माण न करता सर्वसाधारण सभेत विरोधकांनी मंजुरी दिलेल्या जनतेच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात करावी असा सल्लाही विरोधकांनी सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवकांना दिला। या पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेते वंदना चेतन परमार, बांधकाम सभापती मनोहर गोरख पाटील, पाणीपुरवठा सभापती पूनम गोविंद मराठे, नगरसेविका संगीता सोनवणे, कुरेशी आरिफ बी अबू, अश्विनी संदीप राजपूत, शीतल गुलाब सोनवणे, नगरसेवक सुयोग भदाने, ज्ञानेश्वर सकट, चेतन परमार, दादा मराठे, चंद्रकांत सोनवणे, गुलाब सोनवणे, संदीप राजपूत उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत। महाराष्ट्राचे राज्याचे पणन व राष्ट्र शिक्षण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शन उपनगराध्यक्ष व गटनेते सभापती नगरसेवक शिंदखेडा राज्य बंधू आणि भगिनींना आपल्या समोर आम्ही खालीलप्रमाणे खुलासा सादर करण्यात करीत आहोत। कारण की विषय असा होता, काल पत्रकार परिषद घेतली नगराध्यक्षांनी घेतलेली पत्रकार परिषद शिंदखेडा शहराच्या नागरिकांना दिशाभूल करणारी ही खोटी माहिती देण्यात आली की भाजप पक्षाचा अजेंडा सबका साथ सबका विकास असून त्याचप्रमाणे शिंदखेडा शहराचे भाजप मार्गदर्शक देखील विकासाच्या दृष्टिकोनाने समोर ठेवून शिंदखेडा नगरपंचायतीचे कामकाज चालू असून नगराध्यक्षांचा आरोप खंडन करीसाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत। शिंदखेडा नगरपंचायतीमार्फत येणाऱ्या सर्वसाधारण पहिली सभा 10/2 रोजी घेण्यात आली। सभेचे विषय प्रत्येक घेतलेला विषय 13 पैकी विषय 3 नामंजूर केले, 10 आम्ही मंजूर केले, नामंजूर करण्यात आले। सोबत विषयाचे प्रत्येक माहितीनुसार देण्यात येत आहे की सोबत आम्ही तुम्हाला एक प्रत्येक माहिती देतोय ते सोबत जोडतोय। दुसरी सभा 4 महिने पूर्ण झाले नाही घेण्यात येणार सर्वसाधारण सभा सभेला 4 महिने पूर्ण झाले असून देखील मंजूर झालेले 11 विषय आम्ही मंजूर केले। त्यापैकी एकही विषय शासन दरबारी कुठल्याही कार्यक्रम अथवा सदर कामाचे अंदाजपत्र आतापर्यंत स्थगित करण्यात आले। तरी नगरपंचायतीमार्फत येणाऱ्या सर्वसाधारण सभा या नेहमीनुसार प्रत्येक महिन्याला घेण्यात आवश्यक आहे। सर्वसाधारण सभा प्रत्येक महिन्याला घेण्यात आवश्यक असते नेमनुसार। परंतु मनमानी कारभार, हुकुमशाही विचार आणि हम करो सजा कायदा याप्रमाणे कामकाज करणारे प्रयत्न सुरू आहेत। सर्वसाधारण सभा तब्बल 3 महिन्यानंतर घेण्यात आली। दुसरी सभा सन्माननीय नगराध्यक्ष शिंदखेडा शहराचे विकास हवा हा विषय
भावना आपणास हा निमित्त शहरातील नागरिकांचा समोर यावा म्हणून याच खुलासाकरिता आम्ही सर्वसाधारण सभे एकूण 33 पैकी 30 विषय मंजूर करण्यात आले. भाजप गटाकडून विकास कामाचे कुठल्याही अडचणी केले नाहीत. या सभे मंजूर झालेल्या 30 विषयांपैकी आज काही एकही विषय शासन दरबारी कुठलाही कार्यवाही अथवा सदर कामकाज अंदाजपत्रक आज तगाई करण्यात आले नाही. आतापर्यंत कामकाज काही करण्यात आले नाही. त्याच्या पुढचे विषय 4 महिन्यापासून होता. आतापर्यंत ते कामकाज तसं ठराव पास करून सुद्धा तसं कामकाज पुढे केलं नाही. महाराष्ट्राचे परराष्ट्र संचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्फत मंजूर झालेले वार्ड क्रमांक 1 दलित वस्ती 25 लाख किमतीचे सभागृह व 26 लाख किमतीचे गटार कामाचे टेंडर प्रोसेस ही 21 एप्रिल 2026 रोजी पूर्ण झाली असूनही नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा चुकीचा वापर करून या कामाच्या पुढील कार्यवाही थांबवण्यात आली आहे. यावरून असे दिसून येते की नगराध्यक्ष शहराच्या विकासाला विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचा मुलगा श्री राकेश माळी यांच्या वाढदिवस निमित्त नगरपंचायत शासकीय विकास कामाचा उद्घाटन कार्यक्रम घेऊन उद्घाटन मुलाच्या वाढदिवस निमित्त लोकनियुक्त नगराध्यक्ष शासकीय नियमाचे उल्लंघन करून कोणालाही विश्वास न घेता आपल्या मुलाच्या वाढदिवस शासकीय कामाच्या उद्घाटन आपल्या मुलाच्या हस्ते केला. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी नगरपंचायत मार्फत वार्षिक निविदासाठी स्थायी समितीच्या 21/4/2026 रोजी घेण्यात अजेंडा काढण्यात आला. सदर अजेंडावर विषय कामासाठी आलेल्या निविदाबाबत विचार विनिमय करणे अशक्य स्वरूपाचा मोहम शब्द वापरून दिशाभूल करणारे विषय देण्यात मागे गोड बंगाल काय आहे हे शहराचे जनतेला समोर यावा. तसे आपल्या मस्जिदीतील ठेकेदार आपल्या मनातील ठेकेदार मित्र कंपनी कोण असेल त्या ठेकेदाराला देत यावे या उद्देशाने असा संशय आमच्या निमित्त येतो आहे. म्हणून सदर सभा नवीन अजेंडा काढून घेण्यात यावी असे पत्र भाजपा गटकडून देण्यात आले. परंतु लोकनियुक्त नगराध्यक्ष मनमानी कारभार चालू असल्याने समोर आलेल्या स्थायी समितीच्या सभेचे अजेंडा स्पष्ट न देता 27/4/2026 रोजी सभा घेण्यासंदर्भात तसंच स्वरूपाचा अजेंडा काढण्यात आला. म्हणून दोन्ही सभा मोगम स्वरूपाचे अजेंडा असल्याची सभा झालेल्या नाहीत. आमचे म्हणणे आहे की सर्व विषयावर अजेंड्यावर घेण्यात यावे येणे प्रमाणे आम्ही नगराध्यक्षांनी केलेले अपूर्ण माहिती आधारे केलेले आरोपाचे खंडन करतो. नमस्कार. टेंडर नोटीस ही जी आली 21 एप्रिल 2026 झाली ही आताची मंजुरी नाही, ही पूर्वीची मंजुरी आहे का ना. याचे टेंडर घेऊन गेले लोकांचे हे ओपन करायला हरकत काय. टेंडर ओपन ते करत नाही ना त्यांच्या हातात ना. मग तुम्ही तुम्ही मीटिंग मध्ये विषय घ्या ना. स्थायी मध्ये कामं घेत नाही म्हणणं आहे. आम्ही कोणाकडे काय तक्रार करावी हा विषय नंतरचा आहे. आमचं काय म्हणणं आहे तुम्ही स्थायी समितीचे 5 लोक आम्ही एकत्र निवडलोय ना तर हे लोक आम्हाला मीटिंग मध्ये सहकार्य करत नाही असं त्यांचा आरोप आहे ना. तर तुम्ही कुठला असा विषय घेतला की आम्ही सहकार्य केला नाही. आमचं काय म्हणणं होतं की तुम्ही मोगम विषय घेतले अजेंडावर. आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही विषय अजेंडावर घ्या. स्थायी समितीचा विषय मोगम होता. तुम्ही एका हाच विषय मग तुम्ही हेच उत्तर दिलं होतं. मग त्याच्यानंतर मी घेतलं नाही का नाही घेतला मी बरोबर. स्थायी समिती घेतली आज मीटिंगच घेतली मी नंतर. त्यांचं असं म्हणणं होतं त्यांचं असं म्हणणं होतं नगराध्यक्षाला अधिकार आहेत. एक मिनिट त्यांचं एरवी म्हणणं आहे की पूर्वीच्या काळात स्थायी समितीचा जसा अजेंडा तयार व्हायचा तसाच आम्ही करतोय. हे बघा तुम्ही मला काय म्हणतोय आम्ही कायद्याने चुकीचे का बरोबर आहे एकूण उत्तर द्यायला पाहिजे. शिवसाहेबांच्या विषय काय होतं तो विषय नाही ना. आता काय